शामराव बोला ना. तुम्हाला सोडतोय मी घरी. मला सोडा मोठ्या घरी मग सोडा बघा. आंबा सोडाय अरे बापरे चावी चावी हरवली का काय? चावी हरवली. मला शोधा कुठेतरी. शोध चावी पुढे असेल चावी पुढे असेल. बापरे डिकेल बघ ना चावी. डिकीट तिकीट चावी एक मिनिट. तिकीट नाही चावी. चांगला कुठून झाला तर तुम्हाला काय लक्षात राहत नाही काय. चावी पुढे असेल काय करायचं. पुढे गेली बरं चावी. आठवली पुढे घरी. घरी राहिलं काय चावी. चावी माझ्या घरी. तुम्ही लाई विसर भोळे राव. शेटराव आता चला काय करायचं? घरी जाऊ. अहो मग गाडी घेऊन जाऊ ना घरी. श्यामराव तुमचं टॅलेंट. चालले काय तुम्ही? संदीप जरा पहिल्यापेक्षा जरा शांत झालाय ना. शांतच आहे ते पहिल्यापासून. आता मी जसं लग्न झाले तसं त्यांच्याकडे बघते. शांत स्वभावाचे आहेत, प्रेमळ समजूतदार स्वभाव आहे. नाही दिसतंय दिसतंय. कुठं लग्नात जरी गेलं तरी चार पाहुणे राहून मला बोलत आहेत की तुझा नवरा लय शांत आहे, प्रेमळ स्वभावाचा आहे. कुठं अजून दुसरीकडे कुठे गेलं की लगेच सांगत नाव घेते सगळे. का तुम्ही त्रास देता? नाही मी त्रास देत काहीच. खरं काय? आणि त्रास दिला तरी ते मला समजून घेतात. हा का? माझी आजी सुद्धा त्यांचं जास्त करून नाव घेते. आजी सुद्धा म्हणते माझं नाच जावं एकदम भारी भेटला म्हणून. शाळेत असताना भेळ बनवायचा आमच्यासाठी. आता काय काय बनवतो? आता काही बनवून देते, भाकरी बनवून देते, मस्त चपाती सुद्धा लाटते ते एकदम भारी माहिती का. आणि तुम्ही काय खरंच करता? नाही, लय भारी. भाजी सुद्धा एक नंबर बनवते ते. मग वहिनी तुम्ही काय करता? मी पण करू लागते त्यांना. तुम्ही मदत करता. हा हा हाय 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 हाय. ते पण मला सगळं करू लागते. सगळं घर कामात सगळी मदत करू लागते मला. खरं यांच्यासारखा नवरा भेटणार. मेरी क्रिसमस. नालायक. अरे तो नाही बाबा ती पोरगी. मला म्हणले भावा संग जायचे तुझ्या गाडीवर बसून फिरायला गेली. अरे बाबा मला म्हणली एका ठिकाणी सोडव आणि तिथं तिसऱ्याच गाडीवर बसून गेली. अरे हा आपण दोघं समजून घेऊ शकतो, पण आता तो तिसरा कोण आहे त्याला माहित नाही ना गोष्टी. त्याची काळजी वाटते मला. ए तुला काय झालं? काय झालं म्हणजे? अरे तुमच्या दोघांसोबत हिंडते, भूक लागली माझ्या दुकानावर खायला येते. वर्ष झालं मी फुकट पाणीपुरी खाऊ घालतोय तिला. अरे कोणती पोरगी? अरे साक्षीला. साक्षी? आता माझा धंदा पाणी म्हणून मला बाहेर मारता येत नाही ना. मी फिरायला गेलो असतो तिच्यासोबत. अरे होता आपला भाऊ पण निघाला मग.